तर इथे गावाकडे फंक्शन चालू व्हायच्या पहिलेच सगळ्यांना जेवायला बसवलं जातं. तसंच मग आम्ही पण बसलो होतो जेवायला. आता एकदम साधं आणि सिंपल आणि छान गोड जेवण असतं. साधं जरी असलं पण टेस्टला एक नंबर असतं. गावाकडच्या लग्नांमधलं जेवण ते म्हणजे फक्त डाळ भात, बुंदी आणि उसळ. बस दॅट्स इट. पण एक नंबर जेवण. तिथे दीदीची मुलगी म्हणजे सिया, मम्मी, इथे ती दुसरी दीदी, परी, मामी आम्ही बसलो होतो. नंतर तो क्षण जेव्हा मुलीला इथे मंडपात घेऊन जायचं हळदीच्या कार्यक्रमासाठी. तर तिला आम्ही घेऊन चाललो होतो. तिथे सुरू झाली हळदीचा कार्यक्रम. इथे अगेन आम्हीच बसलेलो होतो सगळे एकत्र आणि बाकीचे काही नाचतच होते. इथे हळदीचा कार्यक्रम चालून बाकी तिकडे सगळे नाचत होते. फुल धमाल चालू होती. आणि इथे नंतर तो क्षण जेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि सगळ्यात अवघड म्हणजे एका मुलीसाठी. आणि इथे फुल राहाडा ऑन. अजून पण एवढी कशी एनर्जी आहे गावाच्या लोकांमध्ये, माय गॉड. तर इथे प्रथा असते जसे नाही का, नवरीची हळद झाली का नवरीचा मामा तिला घेऊन जातो. आपल्याकडे सुद्धा अशी प्रथा असते. तुमच्याकडे असते का? इथे पुणे नाचो. इथे आमचा एन्जॉय चालू होता. तर तेवढ्याच सियाताई रडायला लागल्या. का असा प्रश्न पडला असेल. कारण त्यांना घरी जायचं होतं. बट तुझी दीदी वॉज नाही जायचं, आम्हाला एन्जॉय करू दे. पुन्हा इथे पण डान्स. तर डान्स एन्जॉय करून आम्ही निघालो घरी जायला. ऑलमोस्ट 1-1:30 वाजला होता आम्हाला घरी पोचायला. खूप मजा आली आज, खूप एन्जॉय केला. तर चला आता झोपते मी, उद्या पुन्हा लगेच लग्नाला पण उठायचं. असा होता आमचा दिवस.